पीक विम्याबाबतीत सर्वात मोठी बातमी. पीक विमा योजनेचे 20,000 रुपये उद्या 15 जिल्ह्यामध्ये येणार आहेत. आज स्वतः मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता तुम्हाला पाहायला गेलं तर पीक विमा योजनेचे 20,000 रुपये उद्या 15 जिल्ह्यामध्ये येणार असल्याची आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री कोकाटे यांनी माहिती दिलेली आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय देखील झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत याची संपूर्ण डिटेल माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, पीक विमा आज येईल, मग येईल, उद्या येईल अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. तर त्या बातम्या पाहून स्वतः मंत्रिमंडळाने आज निर्णय घेतलेला आहे. उद्या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो पीक विमा काल, परवा, आज जमा देखील झाले आहेत. काही जिल्ह्यामध्ये असं पण झालंय की 2 सख्खे भाऊ असताना एका भावाला पीक विमा जमा झालेला आहे तर दुसऱ्या भावाला पीक विम्याची अजून वाट पाहावी लागत आहे. हे असं का होतंय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. अनेक कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या लोकांना पीक विमा भेटणार आहे, तसेच शेतकरी मित्रांनो उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे, तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना सरकारने बाहेर काढले आहे याची संपूर्ण माहिती आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पीक विम्याची वाट बघत असणार. पीक विमा कधी येणार, पीक विमा कधी येणार. आता सध्या पाहायला गेलं तर पेरणीचे दिवस सुद्धा चालू झाले आहेत आणि दुसरं पाहायला गेलं तर जो पीक विमा आहे तो चेकिंगच्या दरम्यान तुमचा अर्ज बाद केला असणार असं सुद्धा कदाचित तुम्हाला वाटू शकतं. नेमकं तुमचा प्रॉब्लेम तरी काय झालाय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तसेच कोणत्या शेतकऱ्यांना किती हजार रुपये बँकेत येणार आहेत, कोणत्या पिकाला किती अनुदान मंजूर झालेलं आहे याची सुद्धा माहिती झालेली आहे. अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी जो पीक विमा वाटपाचा मुहूर्त अखेर उद्या ठरवलेला आहे. उद्या सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटण्याचा कार्यक्रम आता उद्या असणार आहे. आत्ताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यासाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. खरं म्हणजे हा पीक विमा पाहायला गेलं तर पाठीमागच्याच महिन्यामध्ये जमा होणार होता. मित्रांनो, तुम्हाला कधी मिळणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा देण्यात आलेला नव्हता. त्यामुळं अखेर उद्या सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत हा पीक विमा जमा होण्याचे निर्देश झाले आहेत. आता आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यातील काही जिल्ह्यात वगळण्यात सुद्धा आले आहेत. याचे कारण सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, जे आता पीक विम्यामध्ये घोटाळा झालेले जिल्हे आहेत त्या शेतकरी विम्यामध्ये त्यांना भेटणार नाही असे सुद्धा सक्त निर्देश देण्यात आले आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक विम्यामध्ये कोणताही घोटाळा केला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये समावेश राज्य सरकारने केला आहे, कोणकोणते शेतकरी आता यामध्ये अपात्र देखील होणार आहेत. तुम्हाला माहीतच असेल की 2 महिन्याच्या पाठीमागे सर्व बातम्या चॅनलवरती येत होत्या पीक विमा बंद झाला म्हणून. परंतु जो 10 मार्चला अर्थसंकल्प राज्य सरकारच्या माध्यमातून सादर झाला त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की 1 रुपयामध्ये जो पीक विमा योजना आहे तर ती अशीच पुढील 5 वर्ष सुरू राहणार आहे असे त्यांनी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय. जो पीक विमा 15 जिल्ह्यात येणार आहे तो किती रुपयाचा असणार आहे, किती हजार रुपयाला उद्या मिळणार आहे असं तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे, तो कोणत्या तालुक्यामध्ये भेटणार आहे, तुम्हाला किती रुपये भेटणार आहे, पीक विमा कुठे कुठे येणार आहे याची डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये 1 रुपया भरून जो 2024 मध्ये पीक विमा अर्ज भरला होता त्यामध्ये कोणकोणती पिके त्यामध्ये टाकलेली आहेत
काही जणांनी ज्वारी टाकलेले आहे, काही जणांनी बाजरी टाकले, काही जणांनी बागायती पिके टाकलेत, काही जणांनी आंबा पिकाचं नुकसान झालंय म्हणून त्यांनी आंबा पिकाचे जो अर्ज भरत असताना आंबा पिकाची नोंद केलेली आहे, ज्यामुळे 2024 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्याने जो पीक विम्याचा अर्ज भरला होता, अनेक शेतकऱ्यांनी बागायत असेल नंतर खरीप पिकांची नोंद केलेली होती, शेतकऱ्याचे नुकसान झालेले, त्यामुळे डाळिंब पिकाचं नुकसान असेल, आंब्याचं नुकसान असेल, अशा वेगवेगळ्या पिकांचं पीक विमा तुमच्या खात्यावरती उद्या येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त पिकं असणाऱ्या ज्या उद्या 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा येणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, काही जणांना अगदी 5,000 रुपये देखील येतील, काही जणांना 2,000 रुपये देखील येतील, तर पीक विमा येणार आहे। तर अशी काही शेतकरी आहेत ज्यांना 15,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपयेपर्यंत आणि कमीत कमी 1 लाखापर्यंत विमा सोडला जाणार आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये भेटणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना 5,000 भेटणार आहे, 10,000 भेटणार आहे, 15,000 भेटणार आहे, याची डिटेल माहिती देणार आहे। तुमची फळे, तुमची पिके, त्या पीक रुपया जो 1 रुपयापर्यंत 2024ला तुम्ही अर्ज भरला होता, तो पीक विम्याचा अर्ज त्या ठिकाणी भरला तर तुम्ही कोणती पिके त्यामध्ये नोंदवली आहेत, त्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला उद्या पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे हे तर सांगणारच आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी एक पीक विमा उद्याच मिळणार असल्याची मोठी माहिती सुद्धा दिली आहे। त्यामध्ये उद्याच कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याची यादी जी आहे तर ते मी तुम्हाला लगेच वाचून दाखवतो। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। मित्रांनो, आता तुम्हाला जे 15 जिल्हे आहेत ते सांगणारच आहे, सर्वांनी लक्ष देऊन पहा। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक वाईट बातमी देखील आलेत। यामध्ये अनेक शेतकरी यामधून वगळण्यात देखील आलेत, अनेक शेतकरी आहेत ते अपात्र देखील करण्यात आले। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अपात्र व्हायला नेमकं कारण तरी काय? मित्रांनो, लक्षात ठेवा, मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यांनी 1 रुपया भरून जी पीक विमा योजना घेतली होती तर ते बंद करण्याचं कारण सरकारने ठरवले होते। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतलेला होता। जी सरकारची जमीन आहे, नंतर गायरान जमीन आहे असेल, नंतर रस्त्याच्या कडेला जमीन असेल, दुसरं पाहायला गेलं तर सरकारच्या जमिनीवरती जो जमीन दाखवून, तसंच पाहायला गेलं तर जी कॅनलची जमीन आहे, जी सरकारची जमीन असते त्याकडेला थोडीशी सरकारची जमीन शिल्लक असते, अशी जी जमीन आहे ती जमीन स्वतःची नसताना देखील सरकारची जमीन दाखवून अनेक शेतकऱ्यांनी 2024च्या या वार्षिक विम्यामध्ये पीक विमा घेतल्याचं हे सरकारला सापडलेलं आहे। त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना आता अपात्र देखील झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं नेमकं पात्र तुम्ही आहात का, अपात्र आहेत का हे नक्की बघायचं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची लिस्ट देखील आली आहे, या ठिकाणी स्वतः सांगत आहे। आता बघा, कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र होणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता शेतकरी पात्र होणार आहेत, त्या जिल्ह्याची यादी सुद्धा समोर आली आहे। आता बघा, जिल्ह्याची लिस्ट आता या ठिकाणी आली आहे। त्यामधील आता जे अपात्र जिल्हे करण्यात आले त्या जिल्ह्यांची नावे देखील बघा। सर्वात पहिला जिल्हा आहे तो महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यामध्ये असणार आहेत। कोणकोणते 8 जिल्हे असणार आहेत लगेच सांगणार आहेत। त्यामध्ये घोटाळा झाल्याचं लगेच लक्षात येते तुमच्या। यामधील सगळ्यात पहिला जिल्हा तो म्हणजे पुणे शेतकरी मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सरकारला दुसरी जमीन दाखवून 2024 या वार्षिक विम्यामध्ये त्यांनी विमा घेतला होता आणि पुण्यामधील शेतकऱ्यांनी सरकारची फसवणूक केल्याची हे आता सरकारला लक्षात आलं आहे। अशा शेतकऱ्यांना सुद्धा त्याची चौकशी करून त्यांच्या खात्यावरती पीक विमा सोडणार आहे। जे शेतकरी पात्र आहेत त्यांना पीक विमा सोडणार आहेत आणि जे शेतकरी अपात्र आहेत त्यांना पीक विमा सोडले जाणार नाही। सर्वच शेतकऱ्यांना वगळण्यात येणार नाही। परंतु या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जो पीक विमा घोटाळा झाल्याचं सरकारला लक्षात आलंय, त्यामुळे त्याची चौकशी करूनच पुणे जिल्ह्यामध्ये आता पीक विमा सोडण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा ज्यामध्ये अहिल्यानगर, तो उद्या पीक विमा येणार आहे। परंतु जवळजवळ यामध्ये सुद्धा 10% शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेतल्याचं हे आता सरकारला लक्षात आलंय। या ठिकाणी सुद्धा अनेक शेतकऱ्यांना अपात्र करण्यात देखील येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळेमध्ये सुद्धा अपात्र अनेक शेतकऱ्यांना करण्यात आलंय। शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरून सरकारला फसवल्याचं हे लक्षात आलं आहे। आता त्यामध्ये चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे, मगच त्यांच्या खात्यावरती पैसे सोडण्यात येणार आहे। सर्वात जास्त कांदा पिकावर ही चौकशी होणार आहे, कारण यामध्ये सगळ्यात जास्त घोटाळा झालाय अशी माहिती सुद्धा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये शेतकरी सुद्धा
पीक विम्याच्या बाबतीत घोटाळा झाल्याचे हे सरकारच्या लक्षात आल्याने वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा चौकशी केली जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा या पीक विम्यामध्ये थोडाफार घोटाळा केला हे सरकारच्या लक्षात आलं आहे। पुढच्या जिल्ह्यांचा चौकशीच्या मार्गावर आहे। तो सर्वात जास्त पीक विमा घोटाळा केला या ठिकाणी तो जिल्हा म्हणजे मित्रांनो बीड जिल्हा। बीड या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे सांगितले तर पाहायला गेलं तर या जिल्ह्यामध्ये उद्या पीक विमा लगेच जमा होणार नाहीत। आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा लगेच जमा होणार आहे त्याचं कारण म्हणजे या जिल्ह्यांची चौकशी होणार आहे। मगच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आता जमा होणार आहे, तर त्या 15 जिल्ह्याची नावे सुद्धा इथे लगेच सांगण्यात आलेली आहेत। तर त्या 15 जिल्ह्याची कोणती लिस्ट आली बघा, ती लिस्ट तुम्हाला लगेच सांगतो, लक्ष देऊन बघायचं आहे। आता शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा सोडण्यात येणार आहे बघा, ती लिस्ट मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या कार्यालयामधून आले आहे। तर बघा कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा सोडण्यात आलाय बघा। त्यामधला सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे लातूर, 2 नंबरचा जिल्हा आहे म्हणजे नांदेड, 3 नंबरचा जिल्हा आहे म्हणजे कोल्हापूर, 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर, 5 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार, 6 नंबरचा जिल्हा आहे म्हणजे तो म्हणजे ठाणे, 7 नंबरचा जिल्हा आहे म्हणजे परभणी, 8 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, त्यानंतरचा 9 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, 10 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे लक्षात ठेवा सगळ्यांनी इकडे बघा तो म्हणजे बुलढाणा, 11 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो नाशिक, नंतर दुसरा पुढचा जिल्हा बघा 12 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर, नंतर 13 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना, 14 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव आणि 15 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। बघा शेतकरी मित्रांनो आता या जिल्ह्यामध्ये उद्या हे पैसे वाटण्याचा कार्यक्रम असल्याची शक्यता वर्तवली आहे। तर बघा आता जर तुम्हाला उद्या पीक विमा समजा आला नाही तर परवा तेरवा असे किंवा कधी 2 ते 3 दिवसामध्ये पैसे वाटण्याचा कार्यक्रम आहे। जे काय असेल तो राज्य सरकारने ठेवलेला आहे। खरं म्हणजे पाठीमागच्या महिन्यामध्येच पैसे येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तसेच शासकीय सुट्ट्या असल्यामुळे अनेक हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ शकला नाही। परंतु अखेर मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे, उद्या पीक विमा देण्याचा निर्णय हा झालेला आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी विभागाला अपडेट देखील झालेत। काल आज बऱ्यापैकी हा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे। आता तुम्हाला 15 जिल्ह्याची लिस्ट देखील तुम्हाला सांगितलेत। या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपण्याचे आदेश देखील दिले आहेत। शेतकरी मित्रांनो अनेक जिल्ह्यामध्ये पीक विमा आलेला देखील आहे। तुम्हाला जर पीक विमा आला असेल तर तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डला लिंक केले का हे पाहून घ्या। कदाचित सरकार तिकडून पैसे पाठवणार आणि तुमचा आधार कार्ड लिंक केलेला नसणार, असं होऊ नये। त्यामुळं जो तुमचा बँकेचा अकाउंट आहे त्याला तुमचा आधार नंबर लिंक करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे। हा व्हिडिओ आवडल्यास जे आपले यूट्यूब चॅनल आहे संभाजी अर्जुन तुराय असेच व्हिडिओ घेऊन येत असतं, त्यामुळे आपले यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।